हॅलो फ्रेंड्स, आवर नेक्स्ट टॉपिक इज इंटरफेरन्स. म्हणजे दुसरा पुढचा जो टॉपिक आहे जो आपण तो इंटरफेरन्स म्हणजे काय हे आधी या थेअरीमध्ये आपण शिकणार आहोत. इंटरफेरन्स लाईटशी रिलेटेड, कारण आपण वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे वेव्हशी रिलेटेड टॉपिक बघतोय. मग लाईट इज अ वेव्ह, इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर आहे त्याच्यामध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर आहे आणि ट्रान्सवर्स टाईपची वेव्ह आहे ती. हे आपण पाहिलेलंच आहे, लर्न केलेलं आहे. मग अशा लाईटचा इंटरफेरन्स म्हणजे काय, हा कन्सेप्ट काय आहे, that we are going to learn. So interference, so let us see. So we have learned about superposition of waves in the last chapter 6. आता तो चॅप्टरचं व्हिडिओ नंतर अपलोड होणार आहे, पण 6 चॅप्टर जे टेक्स्टबुकमध्ये आहे त्याच्यामध्ये सुपरपोजिशन ऑफ दी वेव्ह हे डिटेलमध्ये आहेच आहे. मग त्या सुपरपोजिशनच्या त्या प्रिन्सिपलनुसार अकॉर्डिंग टू धिस सुपरपोजिशन प्रिन्सिपल, व्हेन टू ऑर मोर वेव्स ओव्हरलॅप, म्हणजे दोन किंवा जास्त वेव्ज असतील आणि त्या एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ऑफ द मीडियम ॲट अ गिव्हन पॉईंट इज सम ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल प्रोड्यूस्ड बाय द इंडिव्हिज्युअल वेव्स, ॲज इफ ईच वेव्ह इज द ओनली वन विच इज द प्रेझेंट. आता हे सेंटेन्स बरंच मोठं आहे आणि त्याचं मीनिंग मी एक्सप्लेन करते आहे की एकतर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेव्ज आहेत. मुळात ह्या ट्रान्सवर्स वेव्ज आहेत, आपल्या ज्या वेव्ज आहेत त्या. त्यामुळे ट्रान्सवर्स वेव्समध्ये काय असतं की पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही प्रोपागेशनच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असते. म्हणजेच काय की समजा आपलं पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये वेव्ह चाललेली आहे, ट्रॅव्हल करते, तिचं प्रोपागेशन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये असेल तर त्या मीडियमचे पार्टिकल्स कसे वाय ॲक्सिसला पॉझिटिव्हमध्ये, पॉझिटिव्ह निगेटिव्हला असे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होतात. मग मीन पोझिशनपासून एक एक्स्ट्रीमेंट आणि मीन पोझिशनपासून दुसऱ्या एक्स्ट्रीमेंट, हे झाले टू अँड फ्रो ऑसिलेशन झाले ना. मग त्याच्याशीच रिलेटेड हा डिस्प्लेसमेंटचा पॉईंट सांगितलेला आहे की दोन किंवा जास्त वेव्ज एका वेळेला आलेल्या आहेत. मग तिथं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असणार. त्या पार्टिकलची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे कशी असणार, तर त्या जेवढ्या काही वेव्ज आल्या असतील दोन किंवा जास्त, त्यांचा सम, ते पण कसला, डिस्प्लेसमेंटचा सम. इंडिव्हिज्युअल ज्या वेव्ज असतील त्या इंडिव्हिज्युअल वेव्हचं जे काही डिस्प्लेसमेंट असेल त्या डिस्प्लेसमेंटचा सम म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल असणार. मग ह्या इंडिव्हिज्युअल वेव्ज ज्या आहेत त्या जशा काय की त्या एकट्याच प्रेझेंट आहेत. मग अशा एक एक वेव्ज, प्रत्येक वेव्हचं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आणि मग त्यांचा सम म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, असं सुपरपोजिशनचा प्रिन्सिपल आहे. मग ते आता प्रिन्सिपल आपण लाईटच्या बाबतीत इथं अप्लाय करणार आहोत. ठीक आहे. मग आता ह्या सुपरपोजिशनिंगमुळं काय होतं आहे, सो बिकॉज ऑफ दिस पार्टिकल इन द मीडियम प्रेझेंट where the crest of the two waves coincide, म्हणजे दोन वेव्ज असतील, दोन्ही वेव्हच्या क्रेस्ट एकमेकांवरती ओव्हरलॅप होत आहेत. क्रेस्ट ओव्हरलॅप्स क्रेस्ट और ट्रफ ओव्हरलॅप्स ट्रफ, किंवा कोइन्साइड असाही वर्ड्स वापरला जातो, ओव्हरलॅप किंवा कोइन्साइड. असं ज्या वेळेला सिच्युएशन होते दोन वेव्हच्या बाबतीत, देन वी विल हॅव लार्जर डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपला जो पार्टिकल असेल मीडियमचा त्याचं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम किंवा लार्जर असणार. अँड व्हाईल द पार्टिकल्स प्रेझेंट व्हेअर द क्रेस्ट ऑफ दी वन वेव्ह कोइन्साइड विथ ट्रफ ऑफ दी अदर. म्हणजे दुसरी एक सिच्युएशन काय कन्सिडर करायची आहे किंवा काय विचारात घ्यायची आहे की एक वेव्ह आहे, त्या दोन वेव्हपैकी एका वेव्हचे जे पार्टिकल्स आहेत त्यांचं क्रेस्ट पोझिशनला असेल आणि त्याच ती कोइन्साइड कुणाला होणार, ट्रफ ऑफ दी अदर. द डिस्प्लेसमेंट विल बी मिनिमम. म्हणजे ही दुसरी एक केस घेतलेली आहे की दोन केसेस आहे इथे. बेसिक म्हणजे सुपरपोजिशन आपण बघतो लाईटच्या बाबतीत. ठीक आहे. म्हणजे जेव्हा असं सुपरपोजिशनिंग होतं आहे त्यावेळेला दोन केसेस कन्सिडर केलेल्या आहेत, कारण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे दोन्ही वेव्हच्या डिस्प्लेसमेंटच्या सम असतं. मग जर एक सिच्युएशन काय आहे की इफ क्रेस्ट ओव्हरलॅप्स और कोइन्साइड विथ द क्रेस्ट ऑफ द अदर वेव्ह,
किंवा ट्रफ ऑफ दी वन वेव कोइन्साइड विथ द ट्रफ ऑफ दी अदर वेव, देन पार्टिकल विल हॅव लार्जर डिस्प्लेसमेंट. अँड द सेकंड केस काय आहे, इफ crest of the one wave coincide with the trough of the other or vice versa, or trough of the one wave coincide with the crest of the other wave, the displacement will be minimum. मग if the amplitude of the two waves are equal, ज्या वेव्स आपण दोनच घेऊया फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स, दोन्ही वेव्ह ज्या आपण कन्सिडर करतोय त्यांचं जर ॲम्प्लिट्यूड इक्वल असेल, इफ द ॲम्प्लिट्यूड्स ऑफ द टू वेव्स आर इक्वल, देन for the first set of particles means crest overlaps the crest, त्या सेटसाठी displacement will be twice the amplitude of the individual wave. आणि तिथे सम होणार आहे, त्यामुळे क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कसं असेल, ट्वाईस द ॲम्प्लिट्यूड ऑफ द इंडिव्हिज्युअल वेव. इंडिव्हिज्युअल वेवचं जेवढं ॲम्प्लिट्यूड असेल त्याच्या दुप्पट, त्याच्या 2 टाइम्स रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असणार. आणि फॉर द सेकंड सेट ऑफ द पार्टिकल, सेकंड सेट म्हणजे कुठला पार्ट की क्रेस्ट ओव्हरलॅप्स ट्रफ और ट्रफ ओव्हरलॅप क्रेस्ट, त्या सेटसाठी डिस्प्लेसमेंट काय असेल, डिस्प्लेसमेंट विल बी 0. Thus, intensity of the wave which is proportional to square of the amplitude of the wave will be non-uniform. बघा, इंटेन्सिटी ऑफ द वेव इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड असतं, हा तर बेसिक रूल आहे. आणि मग ती इंटेन्सिटी कशी असेल तर नॉन युनिफॉर्म. का, बिकॉज और बिईंग लार्जर ॲट सम प्लेसेस अँड स्मॉलर ॲट द अदर्स. म्हणजे ज्या ठिकाणी दोन सेट आहेत ना, की क्रेस्टला क्रेस्ट ओव्हरलॅप होते आणि एका ठिकाणी त्या ठिकाणी लार्जर डिस्प्लेसमेंट आहे आणि क्रेस्टला ट्रफला क्रेस्ट त्या ठिकाणी 0 डिस्प्लेसमेंट. म्हणजे इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म नाही झालं, म्हणजेच कसं आहे, नॉन युनिफॉर्म आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे की ॲट सम प्लेसेस देअर विल बी लार्जर डिस्प्लेसमेंट अँड ॲट सम प्लेसेस देअर विल बी स्मॉलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच आणि इंटेन्सिटी इज द प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड, त्यामुळे इंटेन्सिटी कशी असणार, नॉन युनिफॉर्म. आता इंटेन्सिटी का, तर आपण लाईटच्या वेव्हचं सुपरपोजिशन बघतोय, त्यामुळे तिथं इंटेन्सिटी ऑफ द लाईट वेव्ह असा कन्सेप्ट आहे. आणि मग ही इंटेन्सिटी आहे ती नॉन युनिफॉर्म आहे, काही ठिकाणी ती लार्जर आहे, काही ठिकाणी स्मॉलर आहे. मग अशा प्रकारे अशा पद्धतीनं जो पॅटर्न तयार होतो, दॅट पॅटर्न इज कॉल्ड ॲज ए इंटरफेरन्स पॅटर्न और इट इज कॉल्ड ॲज ए इंटरफेरन्स. इंटरफेरन्स म्हणजे काय विचारलं तर एवढं संपूर्ण तुम्हाला लिहावं लागेल. मग नाव इंटरफेरन्स इज शोन इन द फिगर 7.9. आता 7.9 ही फिगर आहे ती इथं आहे, ठीक आहे. इंटरफेरन्स फॉर द वॉटर वेव्स. आता एखादा बाथ म्हणजे टब घ्यायचा, साधा सुद्धा असं स्क्वेअर, तुम्ही रेक्टँग्युलर छोटे छोटे टब असतात बघा प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये पाणी घ्या, ते शांत असायला पाहिजे. आणि 2 पेंदाचे हे जे टिप्स असतील बघा, हे असं टिप आहे, ते तुम्ही असे पाण्यामध्ये असे डिपअप करायचे सेंटर पॉईंटला 2 शेजारी. तर काय होणार, अशा प्रकारच्या लाटा त्याच्यामध्ये रिपल्स तयार होतील की नाही, आणि त्या रिपल्स इथे सेंटर असेल आणि त्या रिपल्स आहेत त्या आउटवर्ड डायरेक्शननं पुढे पुढे जातील. मग एक पेन इथे असेल आणि तुमचा दुसरा पेन, दोन्ही पेन सायमल्टेनियसली अप अँड डाऊन करायचे पाण्यामध्ये. आणि मग त्याचा इफेक्ट म्हणून काय होणार आहे तर त्याच्यामध्ये रिपल्स फॉर्म होतील. मग रिपल्स म्हणजे काय असणार आहे की क्रेस्ट बघा, इथे एक सॉलिड लाईन आहे आणि हे एक डॉटेड लाईन आहे. मग ही जी सॉलिड लाईन आहे ती काय आपल्याला इंडिकेट करते की इट इज अ क्रेस्ट, आणि डॉटेड लाईन आहे ती काय इंडिकेट करते, ट्रफ इंडिकेट करते. मग हा एक सोर्स म्हणू शकतो आपण लाईटचा की ज्याच्यापासून वेव्ज येत आहेत, क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ. तसंच हा दुसरा लाईटचा सोर्स आहे, त्याच्यापासून लाईटच्या वेव्ज आउटवर्ड डायरेक्शननी प्रोपागेट होत आहेत, ठीक आहे. मग त्या सोर्सच्या सुद्धा वेव्ज आहेत ते क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ. मग ह्या दोन्ही सोर्सपासून सेम सायमल्टेनियसली लाईटच्या वेव्ज इमिट होत आहेत. मग त्या कुठेतरी एकमेकींना इंटरफेअर करत आहेत बघा. ह्या सोर्सपासून वेव्ह बाहेर पडली आहे, त्याची ही क्रेस्ट आहे. दॅट क्रेस्ट इज ओव्हरलॅप्ड विथ द ट्रफ ऑफ द अदर्स वेव्ह. म्हणजे ह्या सोर्सपासून जी वेव्ह निघाली आहे तिची ट्रफ आहे ती इथे ओव्हरलॅप झाली आहे. तसंच ह्या बाबतीत पण आहे की ह्या जो क्रेस्ट आहे इट इज ओव्हरलॅप्ड विथ द ट्रफ ऑफ दी
दिस फर्स्ट. मग असं ओव्हरलॅपिंग होणार. पण काही पॉईंट्स आहेत की ज्या ठिकाणी ट्रफ बघा, फर्स्ट सोर्सची ही एक ट्रफ आहे आणि त्याच वेळेला सेकंड सोर्सची पण ही ट्रफ आहे. ट्रफ इज ओव्हरलॅप विथ द ट्रफ अँड देर आर सम पॉईंट्स की क्रेस्ट इज ओव्हरलॅप विथ द क्रेस्ट. मग हे जे ब्लू डॉट्स आहेत, ब्लू डॉट्स ते काय इंडिकेट करतात की तिथं क्रेस्ट इज ओव्हरलॅप विथ द क्रेस्ट ऑर ट्रफ इज ओव्हरलॅप विथ द ट्रफ. आणि जे रेड डॉट्स आहेत ते काय इंडिकेट करतात, क्रेस्ट आणि ट्रफ ओव्हरलॅप झालेले आहेत. बघा, एका वेवचा क्रेस्ट आहे, दुसऱ्या वेवची ट्रफ आहे. इथे पण एका सोर्सपासून जी वेव निघालेली आहे त्या वेवचा क्रेस्ट आहे आणि दुसऱ्या सोर्सपासून जी वेव निघालेली त्या वेवचा ट्रफ आहे. म्हणजे रेड आणि ब्लू वेगवेगळ्या गोष्टी इंडिकेट करतात. मग ज्या ठिकाणी क्रेस्ट वेव्सचे क्रेस्ट ओव्हरलॅप झालेत, क्रेस्ट इज ओव्हरलॅप विथ द क्रेस्ट अँड ट्रफ इज ओव्हरलॅप विथ द ट्रफ, ते ब्लू डॉट्सनी दाखवलेत. ते ब्लू डॉट आहेत ते जॉईन केलेत. मग ॲट दॅट पॉईंट्स देअर इज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. इट इज कॉल्ड ॲज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मीन्स द पार्टिकल्स डिस्प्लेस विथ लार्जर डिस्प्लेसमेंट. पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट तिथे जास्त असणार आहे. मग तिथं कुठला इंटरफेरन्स पॅटर्न झाला आहे तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स पॅटर्न झाला आहे किंवा होतो. आणि ज्या ठिकाणी एका वेवची ट्रफ आहे आणि दुसऱ्या वेवची क्रेस्ट आहे, असे जे हे रेड डॉट्स आहेत म्हणजेच त्या दोन्ही आउट ऑफ फेज झाल्या. क्रेस्ट इज ओव्हरलॅप बाय द ट्रफ और ट्रफ इज ओव्हरलॅप बाय द क्रेस्ट मीन्स बोथ वेव्ज आर आउट ऑफ फेज. मीन्स देअर विल बी द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कशी असणार तर 0 असणार. म्हणजेच तिथे कसला इंटरफेरन्स पॅटर्न तयार झाला तर तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतो. मीन्स देअर विल बी द डार्क बँड. ठीक आहे. हे S1 आणि आता इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली, S1 आणि S2 असं पाहिजे. हे दोन लाईटचे सोर्स आहेत, त्यांच्यापासून लाईटच्या वेव्ज इमिट होत आहेत. दे ऑलवेज प्रोपागेट इन द फॉरवर्ड डायरेक्शन अकॉर्डिंग टू हॅगिन्स प्रिन्सिपल. These waves are nothing but the electromagnetic waves which are transverse in nature. So therefore, crest of the one wave will be overlap crest of the other wave or vice versa. Then there will be constructive interference and we get bright band on the screen. The screen जर आपण लावली then we will get a bright band on the screen. And there will be some points where crest is overlap with the trough of the other wave. Such points are shown by the red dots. And finally ते रेड डॉट्स आहेत ते पण आपण जॉईन केले तर स्क्रीनवरती आपल्याला डार्क पॉईंट मिळेल, कारण का तिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स झाला आहे. दोन्ही वेव्ज आहेत ते आउट ऑफ फेज असणार. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मीन्स 0 डिस्प्लेसमेंट, म्हणजेच तिथं आपल्याला ब्लॅक किंवा डार्क बँड मिळणार आणि मग अशा पद्धतीनं नॉन युनिफॉर्म इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार. अल्टरनेट डार्क ब्राईट असे बँड्स मिळतात आणि त्या पॅटर्नला आपण इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो. मग हीच सगळी थिअरी आहे ती इथे एक्सप्लेन केलेली आहे. सो इंटरफेरन्स पॅटर्न इज शोन इन द फिगर 7.9 फॉर द वॉटर वेव्ज. पाण्याच्या वेव्ज ज्या आहेत त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. S1 अँड S2 आर. बघा इथे S2 सांगितलेलं आहे, इथे डायग्राममध्ये मिस्टेक झालेली तेवढी करेक्शन करून घ्यायचे. सो S1 अँड S2 आर द सोर्सेस ऑफ द वॉटर वेव्ज ऑफ द सेम वेवलेंथ. वेव्ज ज्या आहेत दोन्ही वेव्ज त्यांची वेवलेंथ सेम आहे, ॲम्प्लिट्यूड पण सेम आहे. अँड बोथ द वेव्ज आर इन द फेज विथ इच अदर. मीन्स at any given instant of the time the phases of the waves emitted by the both sources are equal. The crests are shown by the continuous circles while the troughs are shown by the dashed circles. Points where the crest of the one wave coincide with the crest of the other wave, where the one of the or where the trough of the one wave coincide with the trough of the other wave, that points are shown by the blue dots. At these points displacement is maximum and it is twice that for each wave. Maximum आणि किती असणार आहे तर 2 times असणार आहे. ठीक आहे. सो दीज आर द पॉईंट्स ऑफ द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मीन्स इन फेजमध्ये जेव्हा असतील त्या दोन्ही वेव्स, क्रेस्ट इज कोइन्साइड विथ द क्रेस्ट और ट्रफ कोइन्साइड विथ द ट्रफ, देअर आर द पॉईंट्स ऑफ द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट अँड इट इज अ ट्वाइस दॅट ऑफ द
amplitude of the individual, and there is a point of constructive interference. And the other points where crest of one wave is coincide with the trough of the other are shown by the red dots. At these points, displacement is zero, means those waves are out of phase, and these points are destructive interference. Thus, along the same straight lines, radially diverging from, बघा इथून हे डायव्हर्ज होत आहेत, radially diverging from midpoints of the S1 and S2, there is a constructive along the radial lines connecting the blue dots. जर ब्लू डॉट्सला आपण कनेक्ट केलं तर ते कसं असेल, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. अँड द डिस्ट्रक्टिव्ह अलॉंग द रेडियल लाईन्स कनेक्टिंग द रेड डॉट्स. जर रेड डॉटला आपण कनेक्ट केलं तर ते कसं असेल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल. सो इंटरफेरन्स हॅड बीन ऑब्झर्व्ड इन द केस ऑफ वॉटर वेव्स अँड साऊंड वेव्स. So it was observed for the light waves in the laboratory for the first time by Thomas Young. थॉमस यंग नावाचा जो सायंटिस्ट आहे, त्याचं जे वर्किंग टाईम आहे ते 1773 to 1829. सो थॉमस यंग नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यानं लाईटशी रिलेटेड अशाच प्रकारचा इंटरफेरन्स ऑब्झर्व केला लॅबॉरेटरीमध्ये इन द इयर ऑफ 1801. सो ॲज नोटेड अबव, this was the first proof of the wave nature of the light. आणि मग व्हॉट इज दॅट वी विल डिस्कस, की लाईटचं वेव्ह नेचर आहे ते प्रूव्ह झालेलं आहे थॉमस यंगच्या साहाय्याने. सो दिस इज द बेसिक थिंग अबाउट द रिलेटेड इंटरफेरन्स. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक यू.